खूप महत्वाची शपथ आहे. आई, बाल हत्याचं पाप करणारा, स्त्री हत्याचं पाप करणारा, गोमातेचं पाप करणारा, ब्रह्महत्याचं पाप करणारा, गाय मारल्याचं पाप, स्त्री मारल्याचं पाप, बाळ मारल्याचं पाप, गाय मारल्याचं पाप, हे सगळं पाप माझ्या डोक्यावर बसल आई. जर रामाला वनवास माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. आई तुला खरं सांगू, जुगार खेळणाराचं पाप, दारू पिणाराचं पाप, मांसाहार करणाराचं पाप, परस्त्री गमन करणाराचं पाप, परधन लुटणाराचं पाप माझ्या माथ्यावर बसल. जर रामाला वनवास आणि माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. आई, शास्त्रांनी 28 नरक सांगितले. 28 नरकातलं पाप एकटा मी भरत भोगायला तयार आहे. जर माझ्या रामदादाला वनवास माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला जर सहमत असेल तर. पटकन रामाची माय उठली आणि महाराज भरताचं तोंड दाबलं. इकडे लक्ष द्या. रामाची आई म्हणली, भरत असं बोलू नको. आणि रामजननी कौशल्या माईने तुम्हा आम्हाला जगाला संदेश पाठवला. कोणी कीर्तनकार असेल, भागवतकार असेल, व्याख्यानकार असेल, संन्यासी असेल, ब्रह्मचारी असेल, संसारिक असेल, मी जाहीर करते रामजननी कौशल्या, रामाला वनवास आणि भरताला राजगादी या बाबतीमध्ये अंधारातून भरत कैकेयीला सहमत होता. असं जर माझ्या भरताला दुखवणारी भाषा कोणी वापरली तर मी रामजननी जाहीर करते त्याच्या 72 पिढ्या नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. दशरथ राजाच्या प्रेताची अंतयात्रा निघाली. शरयू नदीच्या काठावर चंदनाची चित्ता रचलेली होती. त्या चित्तेवर दशरथ राजाचं प्रेत ठेवलं आणि अग्नी पेटवणार एवढ्यात एक घटना घडली. कुणीतरी भरताला पळत येऊन सांगतं, भरतजी, ओ भरतजी, कौशल्या माता सती चालल्या. पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज, पांढऱ्या बांगड्या आहे हो कौशल्या. दशरथ राजाच्या पाठीमागं सती चालली. हे भरताला जाऊन सांगितलं. भरतजी पळत आले आणि कौशल्या माईला हात जोडले. तुम्ही माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. भरतजी म्हणले, आई, माझ्या बाबाच्या पाठीमागं तू सती जाते ना? कौशल्या माता म्हणते, हो भरत, आता माझ्या जगण्यात काही उरलं नाही, येते भरत मी. त्यावेळेला भरत म्हणतो, आई, पतीच्या पाठीमागं स्त्री सती गेली की तिला पतिलोक प्राप्त होतो. धर्माचं रक्षण करतेस माझे माय तू, बैसवरी, माझ्या बाबाच्या चित्तेवर बैस. पण आई, एक विसरू नको, तू वरी बैस, पण आम्हा 2 लेकराला मांडीवर घे. एका मांडीवर भरत घे, एका मांडीवर शत्रुघ्न घे, आणि नंतर लोकांना खालून पेटवायचं सांग. याला रामायण म्हणतात महाराज. तसं जाऊ नको आई तू, संपूर्ण समाज रडतो. तिथं भारताने कौशल्याला नीती शिकवली. पतीच्या पाठीमागं तू सती गेलीस, तुला पतिलोक प्राप्त होईल. तुझं अनुकरण सुमित्रा करीन, ती सती जाईन, तिला पतिलोक प्राप्त होईल. पण तुम्हा दोघीचं अनुकरण जर कैकेयीनं केलं, कैकेयी बी सती गेली, तर ही कैकेयी तिथं पतिलोकात येऊन माझ्या बाबाला पुन्हा दुःख देऊ शकते. म्हणून किमान कैकेयीसाठी कुणी सती जायचं नाही. सती जाण्याचा प्रकार थांबला आणि दशरथ राजाला दहन दिलं आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झाला. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, 2-3 मुद्दे. श्रद्धांजली वाहण्यासाठी वशिष्ठ गुरुदेव उठले. ऐका, माझ्या राजाला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं. कैकेयीला 2 वर दिलते. 1 वर पूर्ण करण्यासाठी रामाने वनवास स्वीकारला. 2रा वर पूर्ण करण्यासाठी गुरु या नात्याने संदेश देतो, भारताने राजगादीवर बसावं. अनुमोदन द्यायला कौशल्या उठली. आता जे माझे गुरुदेव बोलले याला माझं अनुमोदन. पण महाराज भरत
रडतच उठले ना. भरतजी म्हणले गुरुदेव तुमचा क्रम चुकला. कैकेयीनं दशरथ राजाला 2 वर मागितले हे बरोबर, पण आधी कोणता वर? रामाला वनवास का भरताला राजगादी? कालच सांगितलं मी. कैकेयीनं 2 वर मागितले, पण आधी रामाला वनवास का आधी भरताला राजगादी? आधी भरताला राजगादी मागितली. आणि मग तुम्ही आधी राम वनवासाला का पाठविला? गुरुदेव तुमचा क्रम चुकला. अहो रामाच्या हातानं मला राजगादीवर बसवायला पाहिजे होतं, मी राजगादी स्वीकारली असती. पण तुम्ही आधी राम वनवासाला पाठवला. कैकेयीनं आधी राम वनवास मागितला, नंतर भरताला राजगादी मागितली. तुम्ही उलट केलं. आपलं आधी भरताला राजगादी मागितली कैकेयीनं, नंतर रामाला वनवास मागितला. तुम्ही आधी राम वनवासाला पाठवला, मागून मला राजगादीवर बसा म्हणता कसं शक्य? आणि दुसरा मुद्दा, माझं नाव नुसतं माझं नाव राजगादीसाठी जाहीर झालं तर एवढा मोठा अनर्थ या नगरीमध्ये झाला. आणि माझ्यासारखा पापी माणूस रामाच्या राजगादीवर जर बसला तर पाप्याच्या बोजाने राजगादीला सताळाला जाऊ शकते. आणि तिसरा माझा मुद्दा आहे गुरुदेव, सत्तेचा असली मालक कोण? सत्तेचा असली मालक या जगामध्ये फक्त देव आहे. आणि मग सत्ता सत्ते के पास जाएगी, हमारे पास नहीं रहेगी. चतुरंगिनी सेना सजवली आणि भरत रामाच्या भेटीसाठी चित्रकूटावर निघाले. सर्वजण महिला मंडळी पुरुष मंडळी गोड भजन करा. सज्जनानो, जग हे कोर्ट आहे. त्या कोर्टामध्ये बसलेला न्यायाधीश भगवान परमात्मा राम आहे, वकील संत भरत आहे, आणि तुम्ही आम्ही आरोपी. आरोपीला केस मधून मुक्त व्हायचं असेल तर भरत संत वकिलाच्या सोबत रामाकडे कोर्टात जायचे. म्हणून गोड असं टाळ्या वाजवून भजन करायचं. राधे 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 श्याम से मिला दे. 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 श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला